शेतकऱ्यांच्या विहीर अनुदानावर भ्रष्टाचाराची सावली, 7,000ची लाच घेताना अटक. धुळे पंचायत समितीतील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर अनुदानाचा अंतिम हप्ता मंजूर करून देण्यासाठी 7,000 रुपयांची लाच मागणाऱ्या तांत्रिक सहाय्यकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. धुळे पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक विश्वजित संजय भामरे वय 32 याला एसीबीने मंगळवारी 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. तक्रारदाराच्या वहिनीच्या नावे असलेल्या शेतजमिनीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये विहीर खोदकामासाठी 3,11,480 रुपये मंजूर झाले होते. यापैकी 3,10,000 रुपये खात्यावर जमा झाले होते. मात्र उर्वरित अंतिम हप्ता मंजूर करण्यासाठी विश्वजित भामरे याने 7,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार धुळे पंचायत समिती कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून 7,000 रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने भामरे याला रंगेहात पकडले. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानासाठी ही लाच मागितली जात असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांतील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धुळे एसीबीच्या या धडक कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे. सदरची कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बारसे, पद्मावती कलाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, सुधीर मोरे, पोलीस कॉन्स्टेबल मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, सागर माळी, जगदीश बडगुजर, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा परदेशी यांच्या पथकाने केली.